सिम्बॉलिक पोझिशन आणि फिजिकल पोझिशन मध्ये काय फरक आहे? बेसिकली बँक ऑक्शन प्रॉपर्टी ज्यावेळेस आपण विकत घेत असतो, तर प्रोसेस लक्षात घ्या. बरेच लोक काय होतं, आता मी मध्ये एक जाहिरात बघितली होती, की सोशल मीडियावर आलं, की तुम्ही 2 BHKच्या किमतीमध्ये 3 BHK घेऊ शकता. घेऊ शकता ते एवढं सोपं नाहीये. जसं आपण एखाद्या बिल्डर डेव्हलपरकडे जातो, पैसे देतो आणि पोझिशन घेतो. अशी प्रोसेस नाहीये ही. बँक ऑक्शनमध्ये बरीचशी लोकं पैसे देऊनही ताबा मिळत नाही. मागे एक मी आर्टिकल लिहिलं होतं LinkedInवर, की त्या व्यक्तीनं पूर्ण पैसे भरले आणि 11 महिने झाले तरी त्याला ताबा मिळत नाहीये आणि ते एखाद्या याच्यामध्ये अडकू शकतं. म्हणजे काय, की तुम्ही पूर्ण पैसे देऊन स्वस्त मिळतंय म्हणून अडकू शकता. तर याच्यामध्ये काय प्रोसेस असते ही मी थोडक्यात सांगतो. ज्यावेळेस कुठलीही बँक हप्ते थकल्यामुळे रिकव्हरीकडे जाते, त्यावेळेस त्यांना एक 12 महिने, दीड वर्षाचा कालावधी जातो. ते मग ॲसेट रिकन्स्ट्रक्शन फायनान्सकडे जातं, म्हणजे एका एजन्सीकडे जातं. मग तिथून ते जर नाही वसुली झालं तर ते समजा तुम्हाला मागणी सूचना पब्लिक नोटीसनं द्यावी लागते. पब्लिक नोटीस म्हणजे काय, की तुम्हाला फिजिकल हार्ड कॉपी पेपरमध्ये असं लिहावं लागतं आणि सांगावं लागतं, की बाबा तुम्ही जर पैसे भरले नाही, तर आम्ही तुमच्या याच्यावर ताबा घेऊ. मग मागणी सूचनेला पण जर समजा समोरच्या व्यक्तीनं ज्यानं लोन घेतलेलं आहे, त्यानं जर रिस्पॉन्स नाही केला, तर ताबा सूचना दिली जाते. ताबा सूचनेमध्ये डेडलाईन दिली जाते, की तुमच्या याच्यावर आम्ही, मग त्यावेळेस ज्यावेळेस हा कागदोपत्री घेतला जातो. म्हणजे काय, की त्यांनी एक नोटीस काढणार, एक कागद जी-आर काढणार आणि त्याच्या अगेन्स्ट आदेशामध्ये लिहिलेलं असणार, की आम्ही तुमची ही प्रॉपर्टी आता लिलावात विकू शकतो आणि सरफेसी ॲक्ट प्रमाणे आम्ही सगळे पुढच्या प्रोसेस करू. म्हणजेच काय, कदाचित जो लोन घेतलेला व्यक्ती आहे, तो अजूनही त्या प्रॉपर्टीच्या मध्ये राहतोय किंवा त्यानं रेंटवर दिलंय किंवा तो तिथं लोनवाल्या रिकव्हरी लोकांना मारलेला आपण बऱ्याचशा हो, न्यूजमध्ये बघितलंय. बरोबर. तर त्या लोकांना येऊ देत नाही. हं, म्हणजे अजूनही बँकेकडे फिजिकल पोझिशन नाही. म्हणजेच हे काय आहे, हा सांकेतिक ताबा आहे. हं. म्हणजेच सिम्बॉलिक पोझिशन आहे. हे लीगली बरोबर आहे, पण कुठे? कागदावर. याचा अर्थ असा नाहीये, की फिजिकल पोझिशन हां, त्यांच्याकडे प्रत्यक्ष आहे. प्रॉपर्टी हां, तुमच्या लॉक ताब्यात आहे. केलंय, हां. सील केलंय, तुम्ही मोजलंय, असं नाही झालं. ठीक आहे. व्हाईस व्हर्सेस फिजिकल पोझिशन काय होतं? ज्यावेळेस तुम्ही सिम्बॉलिक पोझिशन घेता, त्यानंतर पोलिस प्रोटेक्शनमध्ये तहसील, तलाठी, महसूल अधिकारी किंवा कदाचित जिल्हाधिकारी कार्यालयातील लोकं त्या प्रॉपर्टीवर जातात. तिथं एक सील्ड करतात हं. आणि त्याचा ताबा घेतात. आता प्रत्येक वेळेस ज्यावेळेस तुम्हाला साइट व्हिजिट करायची आहे किंवा मधून प्रॉपर्टी बघायची आहे, ते सील तोडलं जातं. परत न्यू डेटचं सील मारलं जातं. बरं. ही प्रोसेस फॉलो करणं बंधनकारक आहे. म्हणजे असं होऊ शकत नाही, की बँकेच्याकडे एखादी प्रॉपर्टी आली आणि बँक मॅनेजर म्हणतोय आता याला 1 वर्ष, 2 वर्ष जातोय आणि तो त्यानं रेंटवर दुसऱ्याला दिलं किंवा त्यानं इतर कामासाठी ती हं. प्रॉपर्टी वापरतोय, असं होत नाही. सील तोडलं जातं आणि सील प्रत्यक्षात त्याचं व्हिडिओ रेकॉर्डिंग, फोटो वगैरे होतात सर्व. आणि याचे सगळे पुरावे तुम्हाला ठेवावे लागतात. इन शॉर्ट, जर तुम्ही बँक ऑक्शन प्रॉपर्टीच्या नादी लागणार असाल, तर प्रत्यक्ष ताबा किंवा फिजिकल पोझिशन हे लिहिलेलं असेल तर आणि तरच त्या प्रॉपर्टीमध्ये पडा. अदरवाईज तुम्ही आगीतून उठून फुफाट्यात पडाल, अशी अवस्था होईल. जमिनीच्या बाबतीत ही कशी काळजी घ्यायची? जनरली काय होतं, की आता याच्यामध्ये खूप मोठा, म्हणजे आपण क्लिअर टायटल प्लॉट्स नावाने मी एक कंपनी चालवतो. तर ज्यावेळेस आम्ही बँक ऑक्शन प्रॉपर्टी बघतो ना, तर समजा लोकांना वाटतं, की ₹10 ची वस्तू आपल्याला ₹5 ला मिळेल. काय झालेलं आहे गणित, की पॉलिटिशियन्स आणि बँक मॅनेजर किंवा ही जी चेन आहे, लोन वाढवून दिलं जातं बघा. हं, प्रॉपर्टी व्हॅल्युएशन ₹1 ची वस्तू ₹10 दाखवून मग त्याच्यावर ₹8 लोन दिलं जातं. पण हं, ॲक्चुअल वस्तू ती 8 आण्याचीच आहे. हं. म्हणजेच काय, आता मी काल परवाचंच उदाहरण आहे, महाबळेश्वरमधलं एक उदाहरण आहे. बँक आहे धुळे, यवतमाळ, ठीक आहे, या भागातली, बुलढाणाची आहे बँक आणि त्यांनी लोन दिलेलं आहे कराडमधल्या एका व्यक्तीला, सातारा जिल्ह्यातल्या. हं. प्रॉपर्टी आहे महाबळेश्वरमध्ये आणि त्याच्या अगेन्स्ट तारण ठेवलंय मुंबईतली प्रॉपर्टी. तर ही ज्यावेळेस अशा गोष्टी होतात आणि आता ती प्रॉपर्टी आहे पूर्ण स्लोपी, म्हणजे त्याच्यावर जर उभा राहिलं तर ते घसरवून आपण डायरेक्ट खाली पडेल. त्या प्रॉपर्टीवर डेव्हलपमेंट करता येत नाही, काहीच करता येत नाही किंवा करायचीच म्हटलं, अशक्य काहीच नाही, पण करायचीच म्हटलं तर ती ₹1 वर आपल्याला ₹10 डेव्हलपमेंटची कॉस्ट येईल आणि लँडची कॉस्ट ₹1 समजा. आता ही प्रॉपर्टी लिलावात काढल्यानंतर त्याच्यावर बोजा जर बघितला आपण, इतर अधिकारामध्ये बोजा हं, दिसतो. त्याच्यावर 10 कोटी रुपये लोन दिलेला आहे आणि हं. ती प्रॉपर्टी आता स्वस्तात काहीतरी मिळते समजा.
आता अशा प्रकारची ज्यावेळेस प्रॉपर्टी स्वस्तात मिळते, लोकांना वाटतं, "अरे 10 कोटीचं लोन दिसतंय या प्रॉपर्टीवर, म्हणजे ही प्रॉपर्टी कमीत कमी 12 कोटी, 15 12 कोटीची कोटीची असेल असते. हां. आणि आपल्याला 50 लाखात 1 कोटीत मिळतेय." मग पण लोक फसतात कुठे? की बाबा ही प्रॉपर्टी होतीच 25 लाखाची. त्याला तुम्ही खोटा येणे किंवा गोळा येणे म्हणतात याला. असं दाखवून बँक लोन जास्त मिळवण्यासाठी केलं आणि लोन काढलं जातं ते बुडवण्यासाठीच. हं, म्हणजे इथं डी-एस-एला चांगलं कमिशन मिळतं 3-4% ऑफ 10-12 कोटी म्हणजे हं. तुमचे 30-40 लाख रुपये त्या लोनवाल्याला मिळतात. आणि बँकेला तसं पण रिकव्हरीमध्ये दाखवायचं म्हणजे बँक काय जे अधिकारी आहेत ते जॉबवर आहेत. ते आज ना उद्या रिटायर होणार आहेत, त्यांची बदली होणार. त्यांना काय फरक पडतंय, की बाबा ह्यानं बुडवलं काय आणि दिलं काय? जास्तीत जास्त लोन देण्याकडे कल असतो हं. बँकेचा, प्रॉपर्टी लोन डिस्ट्रिब्यूट कर असं व्हाईस वर्सा आहे. तर जमिनीमध्ये काय होतं, आता एक उदाहरण सांगतो. भोर तालुक्यामध्ये, पुणे जिल्ह्यामध्ये एक वतनाची जागा आहे. युनियन बँकेकडे. आता तिथलं काय झालंय, बँकेनं ज्यावेळेस फिजिकल पोझिशन घेतलं, कंपाउंड केलं, मध्ये बँकेचा बोर्ड लावला. लोकल व्यक्ती जे काही तिथले आहेत, ज्यांची ती जागा होती पूर्वी, हं. त्यांनी समजा ए व्यक्तीची जागा होती, त्यानं बीला विकली. ती बीनं लोन केलं आणि मग बँकेचं लोन न भरता आल्यामुळे बँकेनं बीची प्रॉपर्टीवर कब्जा केला. पण ए कडून विकत घेतलेली होती ना ती, हं. त्यांनी मूळ मालक म्हणजे जमीन मालक, त्यांनी काय केलं, बँकेचे सगळे बोर्ड-बिर्ड तोडून टाकले. हं. आणि ती प्रॉपर्टी साधारण 150-200 एकर आहे आणि डॅम व्ह्यू आहे पूर्ण. खूप सुंदर आहे. पण तिथं जो गाववाल्यांचा त्रास आहे किंवा मूळ जमीन मालकाचा त्रास आहे. मग तुम्ही कागदावर ओनर होऊ शकाल. हं. पण तुम्हाला जागेवर गेल्यावर गाडी फोडणं किंवा धमक्या मिळणं, या अशा प्रकार मिळू शकतात. त्यामुळे फक्त एक बाजू न पकडता बँक लिलाव स्वस्त मिळतात. पण ज्यावेळेस याच्यामध्ये तर रेशो आणखी वर्स्ट आहे. ज्यावेळेस 100 प्रॉपर्ट्या तुम्ही चाळून काढता ऑक्शनमध्ये, त्यावेळेस एक प्रॉपर्टी कुठली तरी प्रॉफिटेबल निघते. हं. 99 प्रॉपर्ट्या गहाळ करूनच जास्त लोन दिलेलं असतं. ज्या प्रॉपर्टीची व्हॅल्यूच समजा ₹1,00,00,000 असेल, त्याचं व्हॅल्युएशन वाढवलं जातं, फुगा तयार केला जातो. 10 कोटी दाखवलं जातं, 10 कोटीचं लोन डिस्ट्रिब्यूट केलं जातं आणि परत ती लिलावात आपल्याला 5 कोटीला विकायला मिळते. जी की विकली जात नाही. म्हणजे 4-4, 5-5, 10-10 राउंड झाले तरी विकली जात नाही. अशी रिअल परिस्थिती आहे. आणि जमिनीवर जर जुने लिटिगेशन असेल आणि किंवा काही कोर्ट केस चालू असेल, ती माहिती रेरा किंवा गव्हर्नमेंट पोर्टलवर कशी बघायची आता असते? बघा, पूर्वीपासून आहे ना, मागच्या पण एका पॉडकास्टमध्ये मी रेरा हा फक्त कन्स्ट्रक्शन रिलेटेड आहे. म्हणजे रेरा अजूनही कुठल्या शेतकऱ्याला एक नोटीस बजावलेली नाही अख्ख्या महाराष्ट्रामध्ये. हं. ना गुंठेवारी प्लॉटवाल्यांना जाऊन रेरा भिडतं, ना रेराची स्वतःची काही एन्फोर्समेंट टीम आहे. हं. जसं पोलीस खातं आहे, फौजदारी खातं आहे त्यांच्यासोबत. तसं रेराकडे काही नाही ना, रिकव्हरी एजन्सी नाही, काहीच नाहीये. मग आता हे रेरा करतं काय? तर फक्त जे प्रोजेक्ट नावाने प्रकल्प विकतात किंवा प्रॉपर्टीज विकतात. मग तो प्रोजेक्ट रेसिडेन्शियल असेल, कमर्शियल असेल, लँड असेल, कुठलंही असेल ना, तर ज्या प्रॉपर्टीच्या पुढे प्रोजेक्ट लागतं, तर हं. त्या प्रोजेक्टला फक्त रेरा लागतो. पण जनरली आपण बघतो, की सगळ्या प्रोजेक्टचा रॉ मटेरियल काय लँड आहे आणि ती काय प्रोजेक्ट म्हणून विकली जात नाही ना, ती तर शेती म्हणूनच विकली जाते. भारतात फक्त भारत हा शेतीप्रधान देश आहे. भारतात 2 प्रकारच्याच प्रॉपर्टी, एक आहे शेती आणि शेतीला कन्व्हर्ट करून बनवलेली नॉन शेती, बिगर हं. शेती म्हणजेच एन आता आपण आणखी एक हायेस्ट पीक पॉइंट म्हणजे काय, रिसेंटली एन सनदच कॅन्सल केली. हं. त्यामुळे ते ज्यांनी साठी एवढ्या 35 एन-ओ-सी आणल्या, 6-6 महिने, 1-1 वर्ष वाट बघितली, त्यांची तर म्हणजे काही राहिलीच नाही. हं. आणि या प्रोसेसमध्ये काय होईल, गरिबांना किंवा सामान्य लोकांना याचा फायदा मिळण्यापेक्षा आहे ना, याच्यामध्ये गुंड प्रवृत्तीच्या लोकांना आता बळ जास्त मिळतंय. मोर ऑर लेस ही पॉलिसी आहे ना, जी रॉंग साइडनं जाणार आहे. माज करणारी लोकं किंवा आता मी कॅमेऱ्यासमोर शिवी नाही देऊ शकत, पण लक्षात घ्या, की अशा लोकांना ही पुश करते. म्हणजे त्यांना सिक्युअर करते, प्रोटेक्ट करते गव्हर्नमेंटच्या नजरेतून. आता तुम्ही याने रद्द केलं, पण सामान्य लोकांना तुम्ही म्हणताय, की बांधकामाच्या तिथंच त्रास आहे ना लोकांना. तुम्ही आणखी एक क्लॅरिटी देतो इथं. गुंठेवारी प्लॉट हा कशाचा होता? हा शेतजमिनीचा एक तुकडा होता. बरोबर. पण तो कशासाठी होता? शेतीसाठी होता. शेतीसाठी. म्हणजेच काय, गुंठेवारीवर तुम्हाला बांधकामाची परमिशन देईल का कोण? नाही देणार. म्हणजे याने झाला काय, नाही झाला काय? काय फरक पडला का? नाही. म्हणजे सामान्य लोकाला याचा काय फायदा झाला का? नाही. फायदा कुणाला झाला? फक्त बिल्डर आणि डेव्हलपर. फायदा कुणाला झाला? बिल्डर, डेव्हलपर. आता याच्यामध्ये मी आता थोड्या वेळापूर्वी जसं लिलावाचं सांगितलं. आता आधी तर येणे ऑर्डर लागायची व्हॅल्युएशन जास्त दाखवायला. हो. आता तर तुम्ही कागदावरच प्लॅन सँक्शन करून आणायचा आहे, की बाबा आम्ही इथं 5 स्टार हॉटेल बांधणार आहे शेतजमिनीमध्ये. बघा ह्याचं व्हॅल्युएशन होतंय 500 कोटी. बँकेकडून घ्यायचे 400-300 कोटी हं. आणि मग प्रोजेक्ट कागदावरच राहणार. ॲक्चुअलमध्ये बनणारच नाही.
आणि ती शेतजमीन किती रुपयाची आहे आता ऍक्च्युअल? जमीन अजून पण 1-2 कोटीचीच आहे. त्याच्यावरचा प्रोजेक्ट 500 कोटीचा होता. हं, म्हणून बँकेने ते प्रोजेक्ट बांधायला लोन दिलं होतं. जमीन प्लस. हं. म्हणजेच काय हा सगळा आता आणखीन ऑक्शनच्या केसेस वाढतील आणि आणखीन याच्यामध्ये लूपहोल्स तयार होतील असं तरी माझं वैयक्तिक मत आहे. महाराष्ट्रात आता तुकडाबंदी कायदा काय गुंठवारी करताना आणि जमिनीचे व्यवहार करताना काय काळजी घ्यायची? बेसिकली तुकडेबंदी कायदा कसा होता, की शेतीचे छोटे-छोटे तुकडे होणे. हं, मग आता हे जिल्ह्यानिहाय वेगवेगळं आहे. समजा जर आता आणखी जास्त सोप्या पद्धतीने सांगतो मी. जर तुमची जमीन 7/12 जिरायत असेल, तर तुम्हाला जमिनीचा मिनिमम 20 गुंठ्याचा तुकडा पाहिजे. हं, हा कुठल्या केसमध्ये? हा अकोला, यवतमाळ आणि हं, मुंबई, नाशिक हे 4 जिल्हे वगळता उरलेल्या महाराष्ट्रात लागू आहे. हं, ठीक आहे. जर तुमचा 7/12 पीक पाणीमध्ये बागायत क्षेत्र असेल, तर मग समजा तुमचा रायगड जिल्ह्यामध्ये 16 गुंठ्याची नोंद होते. तसं पुणे जिल्हा किंवा इथं पश्चिम महाराष्ट्रामध्ये 11 गुंठ्याची नोंद आहे. हं. म्हणजेच काय 11 गुंठ्याचा मिनिमम तुकडा पडला जातो. त्याच्या आत तुम्ही तुकडे पाडू शकत नाही. नाही. हा आज पण नियम आहे. पण इथंच जर ती गवतपड जमीन असेल, हं, जर पीक पाणी नाही, पडीक जमीन आहे, डोंगर उताराची जमीन आहे, तर मग तुम्हाला 11 गुंठ्याची प्लॉटिंग करता येत नाही. तिथं 1 एकराचा प्लॉट विकावा लागतो. पण आपण असं बघतो, की जे 11 गुंठ्याचे किंवा फार्म हाऊस म्हणून प्लॉट विकतात ना, ते गवतपडला पण कन्व्हर्ट केलेलं आहे, सेटिंग केलेलं आहे, अंडर टेबल पैसे दिले की होतंय. म्हणजे इथं सगळेच धाब्यावर बसवलंय. नियम पण, लोकं पण, अधिकारी पण. म्हणजेच काय सोप्या भाषेत तुम्हाला लक्षात आलं पाहिजे, दुसऱ्याला अक्कल नसेल तरी आपण चौकशी करून आपण व्यवस्थित घेणं. कारण कष्टाचा पैसा आहे. म्हणजे ज्यावेळेस लोकं जमीन घेण्यासाठी किंवा इन्क्वायरीसाठी माझ्याकडे येतात ना, त्यावेळेस त्यांच्या काही-काही गोष्टी असतात. बाबा आम्ही एवढं कर्ज काढून मग इथं इन्व्हेस्ट करतोय. 2 पैसे आम्हाला रिटायरमेंट नंतर मिळतील. या आशेनं करतोय. कोणी सोनं विकलेलं असतं वगैरे, वगैरे. हं. पण तुम्ही जर फक्त जमीन बघताय, हां, जमीन आहे, कंपाऊंड मारलंय का मारलंय. अरे पण त्याचा वापर काय आहे? त्याच्यावर झोन कुठला आहे? त्याचा तुम्ही कशा पद्धतीने मोबदला घेऊ शकता? त्याला त्याचं येणे होतंय का? त्याच्यावर बांधकाम अलाउड आहे का? तिथं लोकल त्रास आहे का? या सगळ्या गोष्टी बघणं गरजेचं आहे. मोर ऑर लेस तुकडाबंदी हा कायदा जो आहे तो शेत जमिनीसाठी आहे. येण्यासाठी नाही. पण आता गव्हर्नमेंटने येणेच कॅन्सल केलं तर सगळ्याच जमिनी शेतजमिनीच आहे, असं हं, समजून चालू आता. आणि सगळ्याच जमिनी येणे झाल्या. म्हणजे हं, ते तुम्हाला बांधकाम परवानगी मिळाली लोकल अथॉरिटी. लोकल अथॉरिटी म्हणजे कोण? तर ग्रामपंचायत पण असू शकते की, जिल्हा परिषद असू शकते, नगर परिषद असू शकते. जिथं कॉर्पोरेशन हद्द आहे तिथं पी-एम-सी, पी-सी-एम-सी, पी-एम-आर-डी-ए जे काही लोकल अथॉरिटी असेल त्यांची परमिशन पाहिजे. परमिशन मिळेल कशाच्या बेसिसवर तुम्हाला? तुमचा प्लॅन काय सबमिट केलाय? चलन भरलं की परमिशन मिळते. त्याच्या बरोबर. पलीकडे काय लागणार आहे तुम्हाला? आणि रेराचं उदाहरण घ्यायला झालं तर रेरा आहे ना, हा दात नसलेला सिंह आहे. हं, म्हणजे तो डरकारी जबरदस्त फोडतो. त्याचा मूड झाला की तो लगेच 10, 15, 50, 100 लोकांना नोटिसी पाठवणार छोट्या-छोट्या बिल्डरला. हं, मोठ्या कुठल्याच बिल्डरला तुम्ही रेरानं हात लावलेलं बघितलं नसेल. किंवा हे आपण जे बघतो इल्लीगल प्लॉटिंग विकतात 40/40च्या होर्डिंगवर, 20/20च्या होर्डिंगवर. रेरा कुठं झोपलेला असतं का मग? रेरा काय करत असतं मग त्यावेळेस? रेरा हा त्यांच्या हातातला खेळणं आहे असं समजा. माझं वैयक्तिक काही राग किंवा हे नाहीये. पण जे आहे ते स्वीकारायला हवं. रेरा हा स्ट्राँगली ॲक्टिव्हेट कुठं आहे? फक्त रेसिडेन्शियल किंवा कमर्शियल युनिट जे बांधकाम क्षेत्रात आहे. ज्याला ओ-सी-सी-सी लागतं किंवा कंप्लीशन. फ्लॅट मोर ऑर लेस फ्लॅटमध्ये हे रेरा काम करतं. शेतजमीन किंवा जमिनीमध्ये अजूनही कोणीही रेरा अधिकारी मी बघितलेला नाही, की काही ॲक्शन घेतलंय किंवा काही त्यांचा प्लॅन आहे. आणि हं, ते प्रॅक्टिकली हे करणं, इम्प्लिमेंट करणं तेवढं सोपं नाही. शेतजमिनीमध्ये ऑलरेडी 100 लफडे आहेत. म्हणजे साधं तहसीलचा जो डिपार्टमेंटचा रेकॉर्ड आहे, तो ह्यांना ॲक्सेस करायचा असेल तर महिना 2 महिने लागतात. भूनकाशावाल्याला, भूमी अभिलेखवाल्याला, हं, एकमेकांना तुम्हाला सगळं करावं लागतं. इंटिग्रेट नाहीये ही सिस्टम. जसे दुसरे डिपार्टमेंट आहे, की तुम्हाला तिथे चलन भरलं की लगेच परमिशन मिळते. हं, तसं इथं नाहीये आणि शेती ही मोर ऑर लेस आहे ना, आपण जी बघतोय ती उत्पन्नाचं साधन म्हणून बघतोय ना. आपण इथं त्याला कन्व्हर्ट करून तुम्ही जर काहीतरी बनवणार असाल, तर मग ती बिगर शेतीमध्ये जाते. पण जर तुम्ही शेतजमिनीत बघितलं तर मोर ऑर लेस माझ्या मते खूप सारे गव्हर्नमेंटचे उपक्रम आहेत. म्हणजे ॲग्रो टुरिझम असेल, इको टुरिझम असेल, या सगळ्या गोष्टी आहेत. म्हणजे तुम्ही एक चूक झाकायला गेला तर त्याला पांघरून द्यायला 10 अजून योजना अवेलेबल असतात. त्यामुळे कुठल्या ना कुठल्या याचा मोर ऑर लेस काय सांगतो मी इन शॉर्ट, पैसा मॅटर नाही करत इथं. तुमची ओळख मॅटर करते. तुम्ही जर खूप पॉवरफुल ओळखी घेऊन बसत असाल ना, तर हे नियम बदलणं फार अवघड नाहीये.
Wait. If you are investor or industrialist looking for clear title agriculture or industrial plot across Pune, Mumbai and Konkan region, then do contact us for verified legally clear land parcels. हमेशा याद रखिए, लैंड इज लिमिटेड। अगर आपने नहीं खरीदा तो वो किसी और की अमानत होगी। अगर आपको अपनी लैंड बेचनी है या खरीदनी है तो डिस्क्रिप्शन बॉक्स एंड कमेंट में लिंक दी है, उस पर क्लिक कीजिए, फॉर्म सबमिट कीजिए, हमारी टीम आपको कॉन्टॅक्ट करेगी। थँक यू। झोन दाखला आपण पूर्वी पण सांगितलं होतं की झोन ही त्या पर्टिक्युलर एखाद्या प्लॉटमध्ये पॉसिबल असलेली किंवा अलाउड असलेली ऍक्टिव्हिटी आहे। आता झोन काय असू शकतो, तर झोन रेसिडेन्शियल असू शकतो, कमर्शियल असू शकतो, हिल टॉप असू शकतो, बीडीपी असू शकतो, इकोसेन्सिटिव्ह असू शकतो, टुरिस्ट झोन असू शकतो, सीआरझेड असतो, कोस्टल रेग्युलरिटी हं. झोन। म्हणजे काय, झोनचे प्रकार जर बघितले 30-32 प्रकार निघतील। पीएसपी झोन असतो, सेमी पब्लिक पब्लिक झोन असतो, त्यानंतर हॉस्पिटल रिझर्वेशनचा प्लॉट असतो, त्यानंतर तुमचं एज्युकेशनल झोन असतो, हं. त्यानंतर तुमचं हिल स्लोप आहे, अशी एन नंबर ऑफ आहे। रेड झोन आहे, डी झोन आहे, डेव्हलपमेंट झोन आहे, एमआयडीसी किंवा इंडस्ट्रियल एरियामध्ये। झोन हा काय असतो की फॉर एक्झाम्पल प्लॉट 1 2 3 4 5 आहे। प्लॉट 1 हा समजा 9 मीटर रोडला आहे, तर तो कमर्शियल C1 C2 असू शकतो झोन त्याचा। म्हणजे काय, तुम्ही इथं कमर्शियल ऍक्टिव्हिटी करू शकता, ठीक आहे। त्याच्यात 2 नंबरचा जो आहे प्लॉट, तिथं रेसिडेन्शियल झोन असू शकतो। मध्येच एखादा रेसिडेन्शियल दिला आणि बाकी सगळं तुम्ही पर्पल कलर मध्ये ठेवलंय। झोन कसे दिसतात, तर तुम्ही ज्यावेळेस डीपी बघता, डेव्हलपमेंट प्लॅन बघता किंवा भूनकाशा बघता, त्यावर साईडला आहे ना, खाली उजव्या कोपऱ्यामध्ये तुम्हाला कलर्स दिलेले असतात। तर येलो कलर म्हणजे रेसिडेन्शियल झोन, पर्पल कलर, जांभूळ कलर हा साधारण डेव्हलपमेंट झोन असतो, C2 C1 याच्यासाठी ऑरेंज दिलेले असतात, रेड झोन साठी रेड दिलेला असतो। हिरव्यामध्ये परत लाईट शेड, डार्क शेड असं असतं। त्यानंतर तुमचं रिझर्वेशन असेल तर ब्ल्यू लाईन गेली असेल तर ब्ल्यू कलरचा, स्काय ब्ल्यू कलरचा दिलेला असतो। त्यामुळे माझ्या मते तुम्ही एक एक्सपर्ट ओपिनियन घेऊनच मग तुम्ही ज्या काही प्रयोजनाला, बरं झोन चेंज करता येतो का, तर येतो। आता काय झालं होतं मध्ये, आपल्या कमेंटला पण आलं होतं की डीपीचं काय होणार पुढे, तर डीपी कॅन्सल झाला। डीपी जो काही लोकांनी 8-10 वर्ष नाचवला आणि त्याच्या बदल्यात लोकांनी खूप मोठे-मोठे स्वप्न बघितले, प्रोजेक्टसाठी लँड एक्वायर केल्यानं आता तिथं तो झोनच नाही। आणि डीपीच्या आधीची जी टाउन प्लॅनिंगची स्थिती होती, आता पुणे जिल्ह्याचंच पर्टिक्युलर बोलायचं झालं तर मिनिमम 25 एकर पाहिजे तुम्हाला झोन कन्व्हर्जनला। म्हणजे तुमचं जर कुठलाही झोन असेल ॲग्रीकल्चर किंवा इको सेन्सिटिव्ह किंवा कुठलं पण, सब्जेक्ट टू की तुमच्याकडे त्या एन्व्हायर्नमेंट क्लिअरन्स आहे किंवा इतर डिपार्टमेंटची एनओसी आहे, तर त्या केसमध्ये तुम्हाला 25 एकराची मर्यादा आहे आणि तिथं तुम्ही झोन कन्व्हर्ट करू शकता। पण झोन कशासाठी होतो, हा त्या ॲक्टिव्हिटीसाठी लागतो आणि ती ॲक्टिव्हिटी पण तसं बघायला गेलं ना, म्हणजे मी जसं बीइंग अॅन रिअल इस्टेट कोच बघतो की मी जे शिकवतो हे एका क्लासरूम पुरतं मर्यादित आहे किंवा ते एका जी-आर कागदावर, पीडीएफ किंवा प्रिंट आउटमध्ये फाईलमध्येच छान दिसतं। ॲक्चुअलमध्ये लोकही तयार नाहीत, लोकांची मानसिकता नाही ते ऐकून घ्यायची किंवा त्या हं. पद्धतीने वागायची। आणि थोडे पैसे दिले की मग समोरचा अधिकारी पण काही करायला तयार आहे। ते नियम काय आहे म्हणजे तेच आपल्याला सुचवतात, आता यातून लूपहोल कसा काढायचा आणि आपण काय दाखवायचं, मग म्हणजे आपण लीगली पुढे जाऊ शकतो। तर मोर ऑर लेस हे जर सगळीकडून सुधारायचं असेल तर मग तुम्हाला स्वतःपासून सुरुवात करावी लागेल। ग्रीन झोन आणि किंवा हिल टॉप जमिनीवर फार्म हाऊस बांधता येते. म्हणजे ते कायदेशीर आहे का? आता ग्रीन झोन म्हणजेच काय, की आपला शेती झोन, ॲग्रीकल्चर झोन आणि फार्म हाऊस बांधायचं असेल तर तुम्ही आरसीसी मध्ये बांधू शकत नाही। हं. पण हेच जर गावठाणा हद्दीत असेल, गावठाणात असेल तर मग तुम्हाला बाय डिफॉल्ट रहिवास झोन म्हणून दाखवला जातो आणि तिथे तुम्हाला 1.5 पर्यंतचा एफएसआय मिळतो आणि बँक लोन पण मिळतं। हिलटॉप हिल स्लोप मध्ये तुम्हाला कुठेही कसलंच कन्स्ट्रक्शन करायला अलाउड नाही। इव्हन बीडीपी मध्ये पण फक्त आता सध्या तरी, कारण काय आहे, गव्हर्नमेंट ज्या पद्धतीने हे महसूलचे नियम बदलतंय ना, हे 8 दिवसाखाली आपण जर पॉडकास्ट एखाद्यानं बघितला तर 10व्या दिवशी पुढच्या वेगळे नियम बसवलेले असू शकतात। तर त्या पद्धतीने कन्स्ट्रक्शन अलाउड नाही। पण ते प्रीफॅब्रिकेटेड किंवा टेम्पररी स्ट्रक्चर, वुडन हाउसेस, बांबू हाउसेस असे स्ट्रक्चर्स करू शकतात। त्यांना परमनंट स्ट्रक्चर आरसीसी किंवा हं. लोड बेअरिंग स्ट्रक्चर करायला बंदी आहे। जमिनीच्या व्यवहारात वकिलाची काय भूमिका असते आणि महत्वाची असते का ती? खूप महत्वाची असते, पण वकील कोण आहे आणि काय केलंय त्यांनी, हे महत्वाचं आहे। म्हणजे फॉर एक्झाम्पल, मी काही विरोध करत नाही किंवा माझा काही आक्षेप नाहीये, पण योग्य वकिलापर्यंत पोहोचणं गरजेचं असतं। बरीच लोकं काय करतात, Google करतात, प्रॉपर्टी लॉयर नियर मी, बेस्ट ॲडव्होकेट इन XYZ लोकॅलिटी
आणि मग जी काही नावं येतात, जी सोशल मीडियाला ऍक्टिव्ह आहेत, तीच लोक तिथे दिसणार. आता मला एक सांगा, जो खराच जिन्युइन वकील आहे, ज्याच्याकडे बघायला सुद्धा वेळ नाही, तो येऊन सोशल मीडियावर रील बनवत बसेल का? नाही बसणार. म्हणजे तो सोशल मीडियावर नसेल. ही रियालिटी आहे. म्हणजेच काय, जी लोक खरं काम करतात, ज्यांचं वजन आहे ना, त्यांचं माउथ पब्लिसिटी तुम्हाला कोर्टाच्या आजूबाजूला रेफरलमध्ये कळेल. हं. 4 लोकांना तुम्ही जाऊन विचारले, की बाबा कोण ॲडव्होकेट आहे चांगला? तर तुम्हाला कुठलं तरी 1, 2, 3 नावं ऐकायला वारंवार ते मिळतील. मग त्या तिघापैकी कोणाला तर निवडा. कशाच्या बेसिसवर? फीडबॅकच्या बेसिसवर. इथलं रीलच्या बेसिसवर नाही. सोशल मीडियाचे रील किती छान बोलतोय, किती छान दिसतंय हे ॲडव्होकेट, चला आपण यांना केस देऊ. असेच आहेत. म्हणजे मी तर आता काही रिअल इस्टेटमध्ये रेरावर काही ॲडव्होकेट काम करतात ना, त्यांचा मेकअपच जास्त आहे, नॉलेज कमी आहे. फक्त शो ऑफसाठी ते करतायत आणि असं दाखवतायत, की बाबा फारच जास्त मोठं प्रोफाईल आहे वगैरे, वगैरे. ॲक्चुअली बॅकग्राऊंडला खोकळ आहे सगळं. म्हणजे एखादी काँक्रीट गोष्ट असेल, पण मी म्हणतो, की जेवढा वकील आता याच्यात फीसचं पण बऱ्याच लोकांना आम्हाला फीस नाही परवडत. मग कशाला प्रॉपर्टी घेतो? जर 1,00,00,000ची प्रॉपर्टी घेतोय आणि वकील जर 5,00,000-25,000 ₹20,000 तू द्यायला नको म्हणतोय, तुला ₹500 ₹1,000 नोटरी करणारा वकील पाहिजे. हं. तर मग त्याच्याकडून एक्सपर्टीज नाही ना करू शकत. हे असं झालं, की बाबा चल माझ्या किडनीचं ऑपरेशन कर तू किंवा हृदयाचं ऑपरेशन कर. मी तुला ₹1,000 देणार पण. तर मग तुम्हाला म्युनिसिपल कॉर्पोरेशनच्या ह्याच्यात जावं लागेल. हाय एंडला ज्यानं खरंच काहीतरी करून बसलंय, ज्यानं रोज उठता-बसता 10 ऑपरेशन करतंय, तो व्यक्ती 4-5 लाखाच्या खाली करणार नाही. कॉमन सेन्स आहे ना. म्हणजेच काय, तुम्ही पैसा का व्हॅल्यू? ऑपरेशनमध्ये तुम्ही जगणार का मरणार? ₹1,000 देऊन पण फुकट पण केलं तर तुमचा जीवच नाही वाचला, तर ते ₹1,000 दिल्याची काय किंमत आहे? म्हणजेच काय, तुमची जर प्रॉपर्टी एखाद्या ॲडव्होकेटकडे तुम्ही तपासायला देताय आणि त्यानं उगाच वर-वरच बघितलं आणि नीट दिलंच नाही फीडबॅक आणि तुम्ही जाऊन 1,00,00,000ची विकत घेतली आणि परत लिटिगेशन आलं, तर ती तुम्ही 10,000 वाचवण्यासाठी जी 1,00,00,000ची रिस्क घेतली आहे, ती कुणाच्या भरोश्यावर घेतलेली आहे? तोच फेक आहे. म्हणजेच काय आहे, पैसा मॅटर करत नाही. कारण तुम्ही प्रॉपर्टी आपल्या इथं तशी स्वस्त राहिलेली नाही. कुठलीच प्रॉपर्टी ₹5,000-25,000 येत नाही आजकाल. हं. म्हणजे तुम्ही जर मोठं ट्रान्झॅक्शन करताय, तर तो माइंडसेट ओपन ठेवा. मी म्हणत नाही, की आमच्याच ॲडव्होकेटला द्या किंवा मी कोणाला प्रमोट करत नाही. कुठल्या ब्रँडला आजपर्यंत मी प्रमोट केलेलं नाही. आणि मी स्वतःला इन्फ्लुएन्सर म्हणून कधीच सांगत नाही. मी एक रिअल इस्टेट कोच आहे. म्हणजेच काय, मी वाईट जरी सांगितलं, तर तुम्हाला ऐकून घ्यावं लागतं. इन्फ्लुएन्सर काय असतो, ठीक आहे तुमचा प्रॉडक्ट काय आहे, मी त्याला कसंही पद्धतीने प्रमोट करतो. त्याची साइड इफेक्ट काय व्हायचे ते होऊ द्या. मला तसं चलत नाही. म्हणजे जे आहे ते तुम्हाला ऐकून घ्यायची तयारी असेल, तर तुम्ही कन्सल्टेशनसाठी कनेक्ट करू शकता. ॲग्रीकल्चर लँड विकत घेऊन त्याचे ई-एन-ए प्लॉटमध्ये रूपांतर करण्याची प्रोसेस नक्की कशी असते? तिथे आत किती पैसा मिळतो? आता काय होतं, की हा प्रश्न आहे ना, हा आपल्याला कमेंटमध्ये विचारला होता एकानं. हं. माझ्या मते. कधीतरी मागे मी म्हणजे ज्यावेळेस वर्कशॉप घेत होतो, त्यावेळेस एका याच्यामध्ये विचारलं, त्यावेळेस 35 एन-ओ-सी लागायच्या जनरली. पण आता आपण जर बघितलं कालची न्यूज म्हणजे 11 फेब्रुवारीला जो जी-आर आला, त्याप्रमाणे एन-ए सनदच कॅन्सल झाली. आधी वर्षाला तुम्हाला एन-ए टॅक्स भरावा लागायचा. आता तो एकदम स्मॉल प्रीमियममध्ये भरायचा आहे. बरं, ज्यांनी आत्तापर्यंत भरलाच नाही 2002 पर्यंत 31 डिसेंबर 2001 पर्यंत ज्यांनी भरलाच नाही, तर त्यांच्यासाठी अगदी किरकोळ किमतीमध्ये तुम्ही वन टाईममध्ये भरून संपवू शकता तो विषय. साचलेल्या अमाउंटच्या 0.10% किंवा 0.25% जे काही तुम्हाला ॲप्लिकेबल असेल त्याप्रमाणे. आणि 1 जानेवारी 2002 पासूनचे जे पुढचे आहेत त्याला तुम्ही एक प्रीमियम दिलेला आहे, वन टाईम प्रीमियम. तेवढा भरून तुम्ही वन टाईम हे करू शकता. हे खूप सोपं झालं रादर. पण याच्यामध्ये काय होतंय माहिती का? मोर ऑर लेस ह्या सगळ्या योजना आहेत ना, हा महसूल वाढवतायत. हं. लोकांना सोपं करतायत. पण याच्यामुळे जे होणारं बेशिस्त बांधकाम आहे ना, आता हे कोण कंट्रोल नाही करू शकणार तुम्हाला. म्हणजे काय होतं, की तुम्हाला एन-ओ-सी, या सगळ्या बायपास केल्या ना तुम्ही. याने ऑर्डर मिळवताना जी काही प्रोसेस होती ती संपली. मग तुम्ही कलेक्टर ऑफिसकडे जाणारच नाहीये. तो हेच केलं. लोकल ऑथॉरिटीला तुम्ही थोडेफार पैसे देऊन मॅनेज करू शकतो. कोणी लोकल लेव्हलला मॅनेज करू शकतं. म्हणजे कोणी काहीही बांधू शकतं. तुमचा जो एफ-एस-आयचा प्रश्न आहे. आता एफ-एस-आय बांधकामाला कोण कसा धरला जातो आणि ते काय सँक्शनिंग होणार आहे, हे मला पण अजून क्लॅरिटी नाही. म्हणजे काही लोकांना ते 9 मीटरच्या रोडला 4चा एफ-एस-आय देऊ शकतात. काही लोकांना थांबवायचं, मुद्दामून अडवायचं असेल, तर ते 30 मीटरच्या रोडला पण 2चा किंवा 1चा एफ-एस-आय देऊन थांबवू शकतात. याच्यामध्ये क्लॅरिटी अशी दिलेली नाही ना. सविस्तर यायला पाहिजे. जी-आर येताना असं पाहिजे, की बाबा याने कॅन्सल झाला म्हणजे काय? की हे 100 पुढच्या पॉसिबिलिटी. 6 मीटरचा रोड असेल, तर एवढाच एफ-एस-आय लिमिटेड आहे. ग्रामीण भागामध्ये ग्रामीणची व्याख्या काय आहे? नगर रचनाची व्याख्या काय आहे? तिथली लोकल ऑथॉरिटी कोण आहे? सगळं रेकॉर्ड आहे की गव्हर्नमेंटकडे. बरोबर. मग तुम्ही गावानुसार देऊ शकता की गावाचा हा नकाशा. या गावात याने कुठले-कुठले प्लॉट होऊ शकतात, कुठले-कुठले होऊ शकत नाही. एवढं सगळं द्यायला पाहिजे ना. मग तुम्ही एक कागद काढणार 4 पेजचा जी-आरच्या नावाखाली आणि तिकडं काही गोंधळ चालू आहे.
आणि परत सुरळीत करण्यासाठी अजून प्रीमियम भरा. म्हणजे आता समजा हे जर इल्लीगल कोणी बांधलं, तर ह्याला सुरळीत करण्यासाठी किंवा रेग्युलराईज करायला परत अजून ते म्हणणार, की तुम्ही 5% न जरानं भरा, 10% न जरानं भरा आणि परत महसूलला पैसे जाऊ द्या आणि तुम्ही करा रेग्युलराईज. म्हणजे एकूण एक सगळे पैसे गव्हर्नमेंटकडेच जातायत. टॅक्स ह्याच्यात काही ना हां, त्या कटले त्या कुठले चालू. गव्हर्नमेंटला समोर काय होतंय आणि काय होणार आहे, त्याचं काही घेणं-देणं नाही, असं इन शॉर्ट. वनक्षेत्र आणि प्रायव्हेट फॉरेस्ट यातील काय फरक? प्रायव्हेट फॉरेस्ट म्हणजे काय आहे, की ज्यावेळेस समजा वन क्षेत्र म्हणजे काय, की जे रिझर्व्ह फॉरेस्ट आहेत. गव्हर्नमेंट ऑफ महाराष्ट्र किंवा सेंट्रल गव्हर्नमेंटचे जे काही क्षेत्र आहे, जिथं झाडं-बिडं आहेत आणि त्यांनी फॉरेस्ट म्हणून डिक्लेअर केलेलं आहे, ते फॉरेस्ट आहेत. मग त्याच्यामध्ये अभयारण्य असतील हं. किंवा झू पार्क असतील, डोंगर उताराच्या जागा असू शकतात, काही अशा. आता प्रायव्हेट फॉरेस्ट म्हणजे काय, की बाबा पूर्वी तिथं काय केलं जात नव्हतं. तिथं खूप झाडं वगैरे लावली. आता ती तोडता येत नाही. मग त्यांनी काही ठिकाणी प्रायव्हेट फॉरेस्ट हा शिक्का पडला. पण प्रायव्हेट फॉरेस्टला तुम्हाला आर-सी-सी सोडून इतर डेव्हलपमेंट करता येते. ॲग्रो करता येतं. टुरिझम, इको टुरिझम असं करता येऊ शकतं. सब्जेक्ट आहे की तुम्हाला एन-ओ-सी लागतात. त्या एन-ओ-सी तुम्ही आणायच्या. ते सुरक्षित आहे का म्हणते जमीन? सुरक्षित नाही खरं तर. म्हणजे कसं असतं की फॉर एक्झाम्पल तुम्हाला स्विमिंग आवडते. पण कुठं आवडते? स्वच्छ पाण्यात, एकदम क्लीन मस्त निळं हिरवं पाणी दिसतंय त्याच्यात. आणि तेच उचलून मी जर समुद्रात फेकलं तुम्हाला आणि म्हणलं आता कर स्विमिंग. आणि जिथं तुम्हाला नाकातोंडात खारट पाणी जातंय, कोणतरी येऊन खाण्याची शक्यता आहे, शार्क येऊन खाण्याची शक्यता आहे. तुमचा जीव ताकदच नाही, तुम्हाला किनाराच दिसत नाही. म्हणजे काय, आपण एसीमध्ये बसून काय डिसिजन घेतोय आणि ॲक्चुअलमध्ये ग्राउंड लेव्हलला काय परिस्थिती आहे, याच्यात खूप तफावत असते. हं. त्यामुळे मग हे किती मोठं क्षेत्र आहे, म्हणजे प्रायव्हेट फॉरेस्ट हे अर्धा एकर पण असू शकतं आणि आपण कदाचित एखाद्याच्या डोक्यात 2,000 एकर पण असू शकतं. म्हणजेच काय आहे, आता त्याच्यात पण काय होतं, की वर्ग 1 ची जमीन, वर्ग 2 ची जमीन, देवस्थानी इनाम अशा खूप जमिनी आहेत. प्रायव्हेट फॉरेस्टमध्ये पण बऱ्याच ठिकाणी देवस्थानी इनाम लागलेलं आहे हं. किंवा वर्ग 2चा भोगवटा लागलेला आहे. मग त्या केसमध्ये ते सुरळीत कोण करणार? हां, आणि देवराई त्याचे म्हणतात हां, त्याला. रूल्स काय आहेत? हे सगळं बघणं गरजेचं आहे. हे वरवरचा एवढा आपण जसं एआयच्या कडे जातोय ना, तसं इकडं शून्य म्हणजे आपण एकदम कासव गतीनं प्रगती करतोय नियम बदलण्यामध्ये, असं मला तरी वाटतं. पण समजा ॲग्रीकल्चर लँड म्हणून घेतलेली जमीन हिलटॉप किंवा फॉरेस्ट झोनमध्ये निघाली, तर काय नुकसान होतं आपलं? नुकसान म्हणजे काय तुमचं प्रॉफिटेबिलिटी रेशो संपतो ना. म्हणजे जर तुम्ही ॲग्रीकल्चर लँड घेतली आहे आणि तुम्ही तिथं काहीतरी प्रयोजन करताय, स्कूल, कॉलेज, हॉस्पिटल, हॉटेल, रिसॉर्ट, रेसिडेन्शियल बिल्डिंग आणि तुम्ही कन्व्हर्जन करायला गेले आणि ती फॉरेस्ट निघली किंवा मग तुमचं हिल टॉप, हिल स्लोप तिथं बांधकामच अलाउड नाही ना. मग ती जमीन घेतलेले पैसे पण गेले आणि तुम्ही विकायला जाल तर समोरचा घेणार पण नाही ना. रिसेल होणार पण नाही. मग आता याच्यामध्ये काय होतंय, लोकांना वाटेल की अरे जमीन घेतली ना, मग कोण ना कोण विकत घेईल. कोण नाही घेत मग त्यावेळेस. कारण अशी जमीन गेलेली नसते म्हणून तर तुमच्या गळ्यात पडते. आणि दुसरी गोष्ट तुमची स्टॅम्प ड्युटी वगैरे गेली ती वापस नाही ना मिळत. नाही. हां, मग ती मोठी अमाउंट आहे. 6-6% तुमचे जातात ते पण आणि तुम्ही करूच काहीच शकत नाही. कसं तपासून घ्यावं लागतं ते झोन वगैरे? जनरली काय होतं हे ॲडव्होकेटचं काम आहे. हं. ॲडव्होकेट आणि आर्किटेक्ट हे दोघं जण याच्यावर काम करतात. ज्यावेळेस तुम्ही एखादा प्लॅन करत असता, तर त्यावेळेस आर्किटेक्टची फिजिबिलिटी काढायची तयारी असते. फॉर एक्झाम्पल की त्याचा डी-पी चेक करणं किंवा लोकल ऑथॉरिटीकडून त्याचे रिझर्वेशनचे डॉक्युमेंट मागवणं. मग याच्यामध्ये खूप साऱ्या गोष्टी असतात, की तिथली सॉईल कशी आहे, पाण्यापासून किती लांब आहे, इथे किती स्ट्रेंथ आहे, इथून हाय टेन्शन लाईन किती लांब गेलेली आहे, इथं काय पद्धतीचे ॲक्टिव्हिटी अलाउड आहे. आजूबाजूचं वातावरण सपोर्ट करतं का नाही, वगैरे, वगैरे. पण जर आपण याच्यामध्ये बघितलं लोकल लेव्हलला, जनरली लोकांची टेंडन्सी कशी असते माहिती आहे का? फास्ट करा, फास्ट करा. विकणाऱ्या 4 लोकांसोबत बोलतोय, फास्ट करा. मग इकडे पब्लिक नोटीस दिली, इकडे लगेच काम चालू, साफ सुरू. हे सगळं प्रोसेसच फॉलो नाही होत. आपण नावं ठेवतो बऱ्याच वेळेस काय होतं, की आपण जे काय म्हणतात डेव्हलप कंट्रीज आहेत त्यांना नावं ठेवतो. पण तिथे एक लीगलाइज आणि एस-ओ-पीज आहेत. की तुम्ही ए ॲक्टिव्हिटी केल्यानंतर बी करायची आहे. बी केल्यानंतर सी करायची आहे आणि त्या सिक्वेन्समध्ये प्रत्येकाला तुम्ही तिथला पॉलिटिशियन असाल, काय असाल काय, तिथं बायपास नाही करू शकत तुम्ही त्या प्रोसेसला. आपल्या इथं आपलं वजन काय आहे? आपण किती मोठा फोन लावतो, त्याच्यावर सगळं ए ठरतं. म्हणजे तुम्ही एआय ॲप्लिकेशन पण लिहिता येत नाही तुम्हाला, वाचता येत नाही. तुम्ही 4थी नापास आहे. पण तुम्ही जर झेडची ओळख आहे तुमची, तर तुम्हाला दुसऱ्या दिवशी हातात ऑर्डर मिळू शकते. ही खरी परिस्थिती आहे. त्यामुळं फक्त वन साइडेड न बघता माझ्या मते लोकांनी झोन चेक करावा, फिजिबिलिटी रिपोर्ट घ्यावा, 4 लोकांनी इन्व्हॉल्व्ड करावं.
बिफोर पर्चेस. आणि मग त्याच्यानंतर निगोशिएशन काय, एवढं सगळं करण्यामध्ये समजा समोरच्याची अपेक्षा आहे की तुम्ही वेळ घेताय, तर मग 5-10% वाढवून द्या किंमत. पण मग तुम्ही 90% सिक्युअर करताय. इकडं 5-10% वाचवण्याच्या नादात तुम्ही 90% रिस्क घेताय. जी की मग तुम्हाला घेऊन बुडू शकते. प्रत्येक डेव्हलपर किंवा याच्यामध्ये आहे ना, तुम्ही बघितलं ना, तर प्रत्येकाची एक सायकल आहे. रिअल इस्टेटमध्ये मी फार स्टडी करतो. तर एखादा डेव्हलपर आहे ना, हा एका लेव्हलला पीक पॉइंटला जातो आणि हं, त्याच्यानंतर गळती लागते. मग त्याची बरोबर. पुढची जनरेशन असेल किंवा त्याच्या पुढची जनरेशन असेल, त्याच्यानंतर त्याला स्वतःलाच इंटरेस्ट राहत नाही त्या गोष्टीमध्ये. हो, अशी का परिस्थिती यावी? कारण हा तर पैसे देणारा व्यवसाय म्हणून हजारो लोकं, लाखो लोकं या क्षेत्रात नवीन-नवीन येतात. आपण रिअल इस्टेट कोचिंगमध्ये मी बघतो, की नवीन-नवीन बॅचेस भरतात. प्रत्येकाला अरे दिसतं, की बाबा याच्यात खूप पैसा आहे. मग जुन्या प्लेयरला काय असं होतं, की बाबा तो कंटाळलेला असतो या प्रोसेसला. काय होतं, की सगळ्याच गोष्टी तुम्ही वन शॉटमध्ये नाही करू शकत. प्रत्येकाची फक्त पैसा हाच अजेंडा नसतो सगळ्यांचा. हां, त्याच्यामध्ये इंटरेस्ट असला पाहिजे. त्या पद्धतीने तुमचं नशीब पण साथ केलं पाहिजे. एक लक फॅक्टर सांगतो, म्हणजे तुम्ही बिलीव्ह करा न करा. जर तुम्ही रिअल इस्टेट रिलेटेड काय करत असाल ना, तर लक तुमच्यासोबत पाहिजे बरं का. हं, नाहीतर मी खूप प्रामाणिक लोकं बघितलेत, जी आज एकदम वर्स्ट सिच्युएशनमध्ये आहेत. म्हणजे आपण नाव नाही घेत, पण मराठी बिल्डर होता आणि त्याची काय अवस्था आहे आता सध्या. कुठल्या लेव्हलवरून तो काय लेव्हलला आला. अशी एन नंबर ऑफ उदाहरणं आहेत, की बाबा तुम्ही नुसतं काय म्हणतात त्याला हार्ड किंवा स्मार्ट वर्क म्हणतो ना आपण, हे नाही, नाही. नशीब पण सोबत पाहिजे. म्हणजे जर नसेल तर मग तेवढ्या वर जाऊन पडलेली लोकं पण मला माहिती आहेत. म्हणजे मी जसं पॉझिटिव्हली बोलतो, की तुम्ही बघा, याच्याकडे बघा, याचा आदर्श घ्या. यांनी शून्यातून सुरुवात केली, हे आज कुठे आहेत. तर तसं वर असलेली लोकं पण खाली आज कुठे आहेत हे बघायची, नाण्याच्या दोन्ही गोष्टी तपासून बघाव्या, मग डिसिजन घ्यावा.